आपल्याला ही आपल्या पाठीमागे जे वासरू दिसतंय चांगलं स्पीड आहे वासराला. फक्त सर्वसामान्य बैलगाडा मालकांच्या घरी वासरू आहे. आणि काय होतं ज्यावेळेस आर्थिकतामध्ये येते त्यावेळेस शर्यतीच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच अडचणी येतात. कारण पैरा म्हणले की पैसा आला, शर्यत क्षेत्र म्हणले की पैसा आला, सगळ्या गोष्टी पैशानं घडतात. मालक कुठल्या गावचं वासरू आहे आणि तुमचा परिचय सांगा. वासरू रेवलकरवाडीचा आहे. माझं नाव जयसिंग सोपान कदम, राहणार रेवलकरवाडी. आपलं पुशेगावमध्ये मोटरसायकलचं गॅरेज आहे. ते करत करत आपलं हे नाद बंधुराजाला असल्यामुळं नाद जोपासायचं काम चालू आहे. परंतु आपली काही एवढी परिस्थिती नाहीये, त्यामुळे योग्य पैसे आले तर आपण वासरू देणार आहे. म्हणजे आता बऱ्याच मी मुलाखत घेतली त्या मित्रांनो, वासरू विकत नाहीत, पण तुम्ही विकायचा निर्णय काय घेतला? एवढं चांगलं स्पीड आहे, आता फायनलला राहतंय. त्या दिवशी पण कोरेगावमध्ये राहिलं होतं, खाली पण ओढपशी पण राहिलं होतं, आज पण राहिलं या. परंतु आपलं गॅरेज हा मेन व्यवसाय आहे आणि ते करत करत असताना हे आपल्याला होत नाही आणि वायद्याचा प्रकार खूप वाढलेला आहे. कोण कोणाला बैल फुकट देत नाही, ती तेवढी आपली काही परिस्थिती नाहीये. त्यासनी म्हणजे 10,000 द्या, 15 द्या. आज आपल्याला आमच्या बंधुराजाचा मित्र असल्यामुळं खेडचं विमान बैल मिळाला आणि आम्ही फायनलला पात्र झालो. पण तिथं जर दुसरा बैल असला तर आपण राहू शकत नाही ना, अंधारात किती दिवस पळायचं राहायचं. त्यामुळं आपलं योग्य पैसे आले की आपण वासरू देणार आहे. आता कुठल्या खांदी पळतंय? दोन्ही खांदी पळतो, उजवीनं आतनं पळतो, बाहेरनं पब्लिक वरनं पळतो बिनधास्त, काय अडचण नाही. चांगलं वासरू पळते. आणि कुठलं कुठलं फायनल घेतलं ते पण सांग. कोरेगाव मध्ये पण इथं राहिलो होतो फायनलला, परंतु मी काय फायनलला पळावलं नाही, अंधार झाला म्हणून. आज पण राहिलं या, आज पण काय निर्णय घेतलाय पळवायचं नाही म्हणून. त्या दिवशी खाली वडूजला पण राहिलो होतो, परंतु तिथं पण काय पळावलं नाही. त्याच्यावर थोडासा त्याला उंदर नक्याला पायाला लागलं, त्याच्यावर मग मी 15 दिवस घरी महिनाभर वासरू बसवून ठेवलं. आणि 1 महिन्यानं आज पहिलंच मैदान आहे, पहिल्याच मैदानात राहिला तो. आता पळवला असता पण नाही पळवायचं वासरू. बघा मित्रांनो, खरं आहे, जर पळणारा बैल जर असेल तर 100% तो कधीही बाहेर काढा, गुलाल करून देत असतो. ती वासरू त्यांचं पळणार आहे असं डोक्यात नाही आलं की बाबा ठेवावं, कारण ह्या गुलालासाठी भरपूर तुम्हाला गुलाल भेटतोय गुलाल. त्यानं कधीच नाराज केलं नाही. पेडगाव फाटीवरला त्याच्या 6 बिनजोड आहे, त्या 6ची 6 जिंकला आहे तो. अर्जुन ड्रायव्हर मुळे त्यानं गाडी हाणली होती. आणि खेडमध्येच आहे ते, त्यांनी आपल्याला पण तो पण बैल त्याला बिनजोडला आपल्याला मुंबईवाल्यांनी फुकट दिला होता. 6ची 6 बिनजोड आपण जिंकलोया, एक हे हारलो नाही. परंतु आपल्याला हे पैशामुळे ह्याच्यामुळं होत नाही कामामुळं, म्हणून आपण ते निर्णय घेतलेला आहे. दुसरं काय नाही ह्याच्यात. वासरू चांगला आहे, सगळं आहे, हाडानं बेडानं सगळं चांगलं आहे, हातपाय चांगला आहेत त्याचं, शरीर बिरीर चांगलं आहे. आणि मेन म्हणजे देशी आहे तो, त्यामुळे देशी वस्तू कधी विजत नाही. एकदा ते पळायला लागली की लागलीच, असा तो आहे. आता तुमचं नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. जयसिंग सोपान कदम, राहणार रेवलकरवाडी. 77 213 053 हा मोबाईल नंबर आहे. मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा, कारण वासरू विकायचं आहे त्यांना आणि चांगली रक्कम आली तर 100% देणार. आणि पुन्हा एकदा सांगा कुठल्या खांदी पळतं? डावीनं पब्लिक वरनं, उजवीनं आतनं. आपण शुभेच्छा करूया की योग्य ती त्याला रक्कम मिळेल आणि त्यांचा नंदी असाच कायम जिथं जाईल तिथं गुलाल राहील. धन्यवाद.